नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी अंजली आणि ईश्वरी जेव्हा मंदिरातून घरी येतात तेव्हा आता अर्णवने तिच्यासाठी एक छान असं सरप्राईजच केलेलं असतं. म्हणजे पूर्ण इंदोरच आता येथे आपल्या घरात माहोल बनवलेला असतो. जिलेबी वगैरे सगळं काही अगदी थाटामाटात जे स्टॉल आहे तर ते ईश्वरीसाठी उभे केलेले असतात आणि जोरात ईश्वरी घरी आल्यानंतर अर्णव सरप्राईज असं ओरडतो. तेव्हा तर ईश्वरी हे सगळं काही बघून खुश होते. अर्णव तिला म्हणतो की हे बघ मिस इंदोर, हे बघ तुझ्यासाठी मी मिस इंदोरच आता म्हणजे घरी आणले आहे, बघ तुला आवडले का. तेव्हा मात्र तो हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा देऊन चक्क आपल्या हाताने ईश्वरीचा औक्षण करतो. तेव्हा आता ईश्वरी खूपच खुश होते आणि अगदी खुश होत म्हणते, या अगोदर मात्र मला अगदी हे बर्थडेचं जे सरप्राईज आहे तर ते अगदी कोणीही दिले नव्हते, म्हणून ईश्वरी खूप खुश होत थँक्यू असं म्हणते. आणि आता अर्णव आपल्या हाताने मात्र तिला पेढा भरवतो. ईश्वरी खूप छान आपल्या हाताने पेढा खाते आणि इतकी खुश असते. राकेश मात्र आता हे सर्व गुण आणखीनच जळफाट त्याचा होत असतो. अर्णव तिच्याकडे बघून खूप खुश होऊन हसतो. आता मात्र लगेच इकडे वल्लरी तो फोटो मंदिरात काही ईश्वरीने पाहिलेला नसतो, म्हणून आता जे काही सरप्राईज अर्णवने खास असा ड्रेस ईश्वरीसाठी बनवलेला असतो त्या ड्रेसमध्ये मात्र आता हा फोटो ठेवलेला असतो. आता सुप्रिया आणि ती अर्णवच्या वडिलांचा. आणि आता वल्लरी म्हणते की एकमेकांना सरप्राईज देतात काय. आता बघ अगं बळजबरीच्या सुनबाई तुझ्या ड्रेसमध्ये काय आहे ते, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का तर तुला मी देणार आहे, म्हणून आता वल्लरी तिचा प्लॅन सक्सेस करण्याचं ठरवते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.